रात्रीचा प्रवास. मला जर कोणता प्रवास आवडत असेल तर रात्रीचा. का माहिती आहे का? डोक्यात कोणता विचार नाही, कोणतं टेन्शन नाही, कोण काय म्हणाल याचाही विचार नाही. आजूबाजूला जरी कोणी केलं तरी आपल्याला ओळखत नाही. असा एक भयान शांतता, भयान रोड. त्या रोडवरती आपण एकटं. आता काही काही ठिकाणी तुम्हाला सुरक्षित जागा पण असणार, पण काही ठिकाणी तुम्हाला कोणीही भेटणार नाही की ज्या वाटेवर तुम्ही एकटे असणार. त्याच वेळी तुमची खरा सगळा खेळ असतो. तुमच्या मनामध्ये असलेली भीती किती तुमच्यावर हवी होती, किंवा किती तुमच्या मनावरती विचार करते, किंवा किती प्रमाणात तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करते, हे तुमच्या सगळ्या विचारावर. आता ह्या रोडला तू भेटला असा, मगाशी 4 व्हीलर गेली, त्याच्यानंतर आता मी एकटाच आहे. मला असं रात्रीच्या वेळी प्रवास करायची अनेकदा सवय असते. मी गावाला गेलो, कोणीकडे झालं तर रात्रीच्या वेळी तुम्हाला काय टेन्शन. आता ही गाडी मी नॉर्मल स्पीडला चालवायली, कारण मी ॲक्शन कॅमेरा आता व्हिडिओ करायला लागलो आणि गाडीमध्ये वयाची असते हे नको म्हणून आता नॉर्मल गाडी चालवून व्हिडिओ करतो. ज्यावेळी असा एकटा रोड असतो, मी एकटा असतो गाडीवर, गाडीला स्पीड असतं आणि येत असतो, त्यावेळी तुम्हाला खरंच सांगतो मनामध्ये कोणतं विचार नसतं. ना फ्युचर, ना पास्ट, ना प्रेझेंट, ना टेन्शन, ना डिप्रेशन, ओव्हरथिंकिंग, अशा कोणत्याच गोष्टी नसतात. या रात्रीचा निसर्गाचा आनंद घेत, आजूबाजूला झाडं बघत, आजूबाजूला निसर्गाचा आनंद घेत, या अंधाराचा आनंद घेत. काय म्हणतोय का पुन्हा? आता पुढनं तुम्हाला गाडी दिसते. हे असं ठराविक एका दुसऱ्या गाड्या ज्या रोडला येतात त्या रोडवरती तुम्ही जावा, रात्रीचा एक प्रवास करा. तुमच्या मनामध्ये चालणाऱ्या अनेक गोष्टी निघून जातील. कारण रात्रीचा प्रवास हा असा एक प्रवास आहे की तुम्हाला तुमच्या घरच्यांची, तुमच्या मित्रांची, तुमच्या आजूबाजूच्या समाजाची, आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांची कोणाचीच काळजी नसते, कोणाचंच टेन्शन नसतं. आजूबाजूला असणारे 4 लोक काय म्हणतील याचा विचार तुमच्या मनामध्ये कधीच येणार नाही. तुम्ही प्रवास करून बघा. हे मी नाही तर माझा अनुभव सांगतो. मी अनेक वेळा ज्यावेळी रात्रीचा प्रवास केलेला आहे त्यावेळी मला कधीसुद्धा कोण काय म्हणेल, आपल्याबद्दल कोण विचार करेल का, आपलं पुढं कसं होणार, काय होणार, जसं अनेक विचार तुमचे दिवसा प्रवास करताना गाडीवरती येतात, ते रात्री कधीच येणार नाहीत. मी तुम्हाला काय म्हणतात असं अनुभवातून सांगायलो. आता बघा, मी एकटा चाललो आहे. आता तुम्हाला म्हटलं का की माझ्या डोक्यात कोणतं विचार आहे. मी ॲक्शन कॅमेऱ्यावरती आता बोलायला लागलो आहे, मी आता व्हिडिओ बनवायला लागलो आहे आणि माझ्या कानामध्ये हेडफोन आहेत आणि मी गाणे ऐकायला लागलो. म्हणजे विचार करा की मी आता माझ्या समोर आता एक मांजर बघ हे चाललं आहे का. अशा अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आता हे गाव जवळ असल्यामुळे याला मांजर म्हणू शकतो, पण इतर ठिकाणी काय म्हणायचे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं विषय कसा आहे, कोणत्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा, कोणत्या गोष्टी अनुभवातून येतात, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो, त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथं बघायला मिळतात. त्यामुळं एकाच वेळ रात्रीचा प्रवास करून बघा. जर तुम्हाला सुरुवातीला कधी सवय नसेल तर ज्या ठिकाणी लोक वस्ती वगैरे आहेत त्या ठिकाणी सुरुवातीला प्रवास करा. आणि ज्यावेळी तुम्हाला खरंच अनुभवातून काहीतरी शिकायला मिळेल त्यावेळी तुमच्या गावापासून थोडं लांब जाऊन एक 7-8च्या दरम्यान जरी अंधार पडेल त्यावेळी प्रवास करा की जिथं लोकवस्ती वगैरे असेल. बायचान्स कसं कोणत्या गोष्टी घडू शकतात त्यावेळी तुम्हाला तिथं लोक आजूबाजूला अवेलेबल असतील. असा एक प्रवास तुम्ही करून बघा. त्या प्रवासातून तुम्हाला कोणता अनुभव मिळतो ते मला कमेंट करून सांगा.